झाला चला ना चला तिकडे न्या लागते ते ढोल तशी न्या लागते मग वाजव ना मग गणपती आल्यावर चला. खाली खाली गडबड सुरू आहे हो अजून आता तर सुरुवात झाली. अरे ढोल ताशा आता चकडे करायला लागतात ते वर्ष भरापासून बंद पडले लागतात ते आता मंडळाचे काढले आता ओके आहे पाहू राहिलो आपण सगळं ओके झाल्यावरच काम आहे त्याचं. अरे तर मग काय कामाचे हे हो ना झाले ना चेक झाले ना वाजून पाहिलं ना तुम्ही. आता घ्या तिकडे आपल्या जिथं आपल्याला गणपती बसवायचा आहे तिथं झाबरूच्या घरापाशी सगळे तिथं जमा करा आणि आपल्याला कामं कमी लागायचं आहे बाकीचं. तिकडे मंडपाला गेले का नाही काय झालं काय नाही. चला लवकर 8 वाजून राहील चला पटपट चला. आम्हाला 1-2 गाणी वाजू द्या बरोबर वाजते नाही वाचत कोणते लूच आहे याचे पानं हे ते बदलता येते नाही तर मग आज आता गणपती आणायला 10 लागते तर मग कसं बदलता येते आणता येते सामान. थांबा तुम्ही 1-2 गाणी वाजू द्या चला वाजवा रे वाजवा वाजवा आता काय तुमच्या डोक्याला डोकंच नाही लागत करा ते काय करायचं ते 10 मिनिटात वाटपा काय. तुम्ही हे करा रे ते लावा रे असं करा रे तुम्ही काय निरा काय सांगायला आले काही तेव्हा सांगणार आहे इथं करणारे कोणीच नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं काम आहे सगळ्याला म्हणलं मनानं कर लागन ते पैसे असे नसते याच्यात नाही मग फालतू बोलू राहिला झालं काचा कुचे सूर बबनराव मी काय म्हणतो म्हणलं सांगतो तू तर मस्त खुर्चीवर ताणून बसायला का दणके घेत तुम्ही असं नसते ना सगळ्याला हातभार लावा लागन ना मग असं असते का खुर्च्यावर बसून हे ते मारते तू बी हात लावून जरा काहीच नाही रोजासाठी आहे मग काय तर हे पा तुम्ही बबन भाऊ असं काही करू नका. मी 500-500 रुपये रोज सगळ्याला देऊन राहिलो आपण मंडळाच्या खर्चातून काढू ना ते त्याचा काही विषय नाही ना. मंडपाचे जे पैसे आहे आणि बाकीचे जे तुमचे मजुरीचे आहे सगळेच भेटणार आहे आपल्याला. आता देवदास भाऊ आता आहेत ना अध्यक्ष आहेत ना मग काय लोड घेता तुम्ही फक्त आता मंडप 12-1 वाजेपर्यंत क्लिअर करा. पुढचं गेट सगळी झिल्ली स्टेज सगळं अटेन्शन ओके बिलकुल. मी डबल 12 वाजता येऊन पाहिजे पाहू ना पैशाचा विषय नाही द्यायचे द्या नाही तो का देऊ पण विषय कसा आहे सगळ्यांना हात भरला आता चला जाऊ दे तिकडे चला. सब्बल आणला का सब्बल आता सब्बल मॅगायला आणला तुम्ही आणा जरा ते मला मालकाला नको कामाला लावू तुम्ही जा भाण्या हो सब्बल घेऊन आपल्या घरून खड्डे खणणं सुरू करा 2 सब्बल घेऊन आपल्या घरचे चालू बबनराव तुम्ही सामान काढा ट्रॅक्टर देतो पण ना ओके. कायच्या मजुऱ्या भेटणं कायचं काय नाही का वर्गणीचा आता नाही पता नाही हो ना रुपया वर्गणी नाही झाली नाही देतच भाऊ म्हणलं तुम्ही आता हे पुऱ्या मंडळाचा खर्च करून राहिले म्हणता अध्यक्ष झाले हे वर्गणी तर काहीच नाही झाली जमा ते काय खादोळी देतो अजून तर काय मंगळवार आला तरी अदा पता नाही काही नाही. आमच्या बुटीचे पैसे राहिले त्याच्या मजुरीचे ते स्वयंपाकाचे राहिले कसं काय म्हणलं बोला ते माया बिलाले 500 रुपये ते म्हणजे मंगळवारी येतं म्हणजे आता मंगळवार सांगते ना अरे मग आम्ही जातो बा म्हणलं मालती मी येतो म्हणलं पैसे मागून. अरे तिकडेच चाललो ना आम्ही बी मग त्याच पैशावर भिजताय सगळी 50,000 रुपये वसूल करणं सगळ्याचे पैसे आहे. आता शांताराम भाऊ गेले ते ढोल ताशेवाले पोट्टे काढायला गेले तिकडले ते इथं आणतील त्याच्यानंतर आम्ही जाणार मग पैसे येणार आहे म्हणजे ना काही टेन्शन नाही.
काय भेटन तर भेटू बा पैसे नाही का. हो तुम्ही नका काळजी करू, ते शांताराम म्हणून देतात पैसे काढतील ते. कंदिलाबाजी जातील ते आता, काय काय नाही तर विचारपूस करून येतील मग पाहिजे ते काय करायचं. म्हणता बा तुम्ही, पण मला तर 1% काय भरोसा नाही पैसे भेटेल म्हणून. हे मजुऱ्या गेल्या आणि मला तर वाटते सरपंचाचे 20,000 किराण्याचे गेले, तुमचे भाजीपाल्याचे गेले, भांड्याचे गेले. हो कोणाला रुपये देणार नाही पाहिजे तुम्ही. खादोळे कोणाला देईन तर नावाचा. अरे पैसे काढतो ना, तुम्ही नका काळजी करू, आपल्याला काही घेणं देणं नाही. आपण कंदिलाबाजी पैसे मागायचे, तुम्हाला काय करावं लागते. जातो आम्ही थोड्या वेळानं, येऊ द्या ते आता शांताराम भाऊले पाय तुम्ही फोन लावतो मी कुठं काय ओके. आता हे पैशाला चालले म्हणलं. हो अरे आम्हाला सांग रे बुवा पैसे आणायची वक्ती. हो आमची 100 घेणार दोघाले. सांगा आता यायचे हे यायले झोपाने 100 रुपयासाठी. हो हो दादा दादा, हो आता हे शांताराम भाऊ आले की दादा, हो काही हरकत नाही. थांबा जरासे, फोन आला ना, 1 मिनिट थांबा. देवदाचा फोन आहे, थांबा ना. हा बोला देवदास भाऊ, बोला बोला बोला. झालंच नाही का हो, ते ताशा आणायला पाठवलं तुम्हाला, ढोल ताशी इतका टाइम लावून राहिले ते. यार पोट्टे घेऊ इथं ठेवा, ते इथं करू लागा म्हणा द्यायले. तुम्ही कुठं आहे, ते जाणे लागत का आपल्याला कंदिलाबाजी इथं, ते पैसे गिसे आणायला लागत का म्हणलं. रुपया खिशात नाही चालले आपले. हे मंडप पण गणपती आणायला जा लागन आज. उद्या ते आता गणपती बसून राहिले तर आपल्याला नियोजन करायला लागत का ते. हो ना, हे पोट्टे म्हणजे चेक करतो म्हणते. हो ना, ढोल ताशे काही फुटफाट आहे का, असं तसं केलं ते ना. झालं आता निघालो आम्ही. बस 2 मिनिटात येतो. हो ठेवा आता, आलोच. अरे बस करा ना, ते देवदाचा फोन आला ना, जा लागन ना तिकडे. हो ते घेऊन जा पटकन, आणि आम्हाला ते पैसे आणायला जाणार आहे. तुम्हाला तर आण लागते वाटते. चला ना तडशाची तर पैसे आण लागन ना. म्हणलं ते तुमच्या वर्गणीचे काय ते अजून कोणाचे जमा नाही झाले. मागून घ्या ना बा ते आज. देतो म्हणे आज मंगळवारी. अरे बाबा त्याचीच तर वाट पाहू राहिला आम्ही तेच म्हणलं ढोल ताशे ठेवले की निघाल त्याच्या घरी. पण म्हणलं आता एवढे वाजून घ्या मग चालले जा. नाही इतके नका येऊ, इतके नका येऊ. फक्त आहे बा, मी काय म्हणतो, तुमच्या यातला तुमचा कॅप्टन कोण आहे आपलं, या नाही झुंबर घर फिरवे. तू चाल, मी आणि आपलं समजा देवीदा. लय जण जाणंही बरोबर नाही ना, फालतू मग कसं धड 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 फालतू वांदा व्हायचा ना. पुढचा माणूस माहित नाही का. बरोबर आहे बरोबर. मग काय तर तडशे आहे बा, तडशे धडधड करते बरं. इतके जण जाऊ नका, मोजकेच जा त्याच्या घरी पैसे मागून ना. ते काय खादोळे फोन लावून पाहते काय तर. तेच म्हणलं मग चला लवकर ते ढोल ताशे ठेवून द्या आणि जा कामकामी लागा, आम्ही जातो तिकडे. चला चला. फालतू तकलीफ घेतली कडे आजची. हो ना विनाकारण. जाऊ दे आता, केलं असतं आता काय आता नाही का. हो जाऊ दे. आता येऊ का मग आता मी. हो आता सांगत तसं करतो मग आता नाही का. हो हात वगैरे करून देतो सरळ नाही का. हो मध्ये काही पैसे मागू नका बा. तुमचं तुम्ही पाच बसा नाही का. हो माया काय घरचा कार्यक्रम नाही, माय तर काय पोराचं लग्न झालं का बारसं झालं नाही का. आपलं काही घेणं नाही. सरळ हात वगैरे करून देतो. जय रामकृष्ण हरी, पाहून देऊ पुढचं पुढे नाही का. बस 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 काही सांगायचं काम नाही तुम्हाला. पटलं तुम्हाला ते, आला तुमच्या डोक्यात बरोबर. करा तुम्ही आता, तिथं तुमच्यावर आहे डिपेंड आता. या हो चला या तुम्ही आता, मी लागतो कामी. पण आपण भेटन ना आता, तुमचे गव्हाचेच पैसे आहे की 7,500 आणि बाकीचे मंडपाचे 6,000. मग दिन ना आता. बुडा घरी नाही तर मग आता येईन ना, कुठं गेला असं. गाव शांताराम भाऊ आता जरा 10 मिनिटं वाटही पाहा लागेल का नाही. इतकी गडबड असते का. बसा ना, येईन तर घरीच येईन का नाही. कोणताही माणूस गेला खुट्यावर येणार आहे ना, मग जाय ना कुठं जाते तर. पळून गेला का नसं गेलं का. इतकं हे नका करत जाऊ तुम्ही. इंका आहे ना गावातच आहेत ते. हो ना, आपण लोकांना कारण सापडलं ना. वर्गणी आता देऊनच नाही राहिला ना कोणी. किंवा कंदीलपुट्याच्या इकडे माय पैसे आहे, कंदीलपुट्याच्या इकडे पैसे आहे. म्हणून मग कसं आहे, आता हे पैसे घेतल्याशिवाय आपल्याला कोणता इलाजच नाही आहे ना. एक तर बुडा घरी नाही आता. काळजी वाटते ना, माणूस नाही बा कुठं गेला तर नसं वाटते ना, काळजी करण्यासारखं वाटते ना माणसाले. देतो ना बाई झिंगूबाई, तुम्ही थांबा ना, गडबड नका करू ना. माझ्या जवळचे दिले असते पण आता 5,000 घेणार ना, म्हणजे सगळ्या बाहेर द्यायला लागत मला. मग आता सगळ्याच गणपती आणायला लागते, हे ते सगळंच आहे ना. मग इंका संतोष थांबेला त्याचे 500 घेणार. मग सगळेच जण 100 रुपये आले थांबेलात नाही तर. मग आला म्हणलं, आले म्हणलं कंदिलाबाजी आले म्हणलं. चला बाबा आले म्हणलं रे, झुमरे आले रे. बापा रे कमाल आहे राजा. लोक म्हणाल हात जोडा रामपूरचे नाही का. मला पाहला राजा, मंगळवार म्हणलं की 7-8 वाजता हजर लोक. पावर देणे करायसारखी बसलाय ना, जसं का मी मोठा कर्ज बजारी आहो. हो बरं झालं राजा, हिंमत दिली त्या शिवल्यानं, नाही तर फाशी घेऊन मरायची पाहिजे होती मला. हो ना, खादोडी आला, जीवन गेला, 50,000चा कार्यक्रम करून गेला. आता मा भोवती गायला फाशी लावून गेला. हो नाही मी काय फाशी लावून घेतो नाही का. हो ना, आता सांगत तसं करतो मी माय आता काम. बोटात आला का जमा नाही का. हो आहे बाकी पण भडकेलच पण नाही का. हो कंदील पेट्टे काय सांगा बा आता, काय होते काय नाही. अरे हे आले नाही का. हो ना तेच म्हणलं, सरपंच दिसून नाही राहिले, बाकी सगळे आहेत. आले तुम्ही, बरं केलं. हे बुडं का काय पाहून राहिलं हुरे तुरे काय पैसे नाव काढते का नाही. अरे आबाजी पैसे द्या म्हणलं. मला कॅना पोहताच्या लोकांच्या परगावून आलो म्हटलं. लवकर पैसे द्या माय 1,000 रुपये.
पैसे नाही का असं असं कायचे पैसे कोणाचे पैसे म्हणतो काय कायचे पैसे कायचे अरे काही हे तर अलग दिसून राहिलं पुढे मुलं. अरे बा पाण्याचे पैसे. हा हे लोक सगळे येऊन बसायला पैशासाठी. कोणाचे कायचे कोणाचे कायचे. हो ना मग मी तेच विचारलं ना तुम्हाला हा काय शांताराम देवदास कसं काय म्हणलं हा घरापाशी येऊन बसले वट्यावर गुंपाबाई हा काय पैसे कोणाचे म्हणलं कोणाचे पैसे मागू राहिले तुम्ही बाबा 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 पुढे तर लई दिसून राहिलं मला. बाबा कायचे पैसे. हा मला स्वयंपाक कोणी केला म्हणलं. इथं भूतीन आले होते का स्वयंपाक करायला. हा म्हणलं इथं 10-15 बाया आम्ही स्वयंपाक केला म्हणलं दिवसभर चुलखंडा पुढे. हा पैसे कायचे म्हणते. हो ना चुलखंडापाशी बसले असं कुठे बसले असं मला काय करायला लागतं त्याचं पण पैसे कोणाचे पैसे पण काय झालं म्हणे डोक्यात फरक तर नाही पडला हा काय जा लागते बा अरे काय कंदिलाबाजी पैसे कायचे म्हणून राहिले तुम्ही काय डोकं जागा आहे का नाही तुमचं हा तुम्हीच तर मंगळवारी बोलावला आम्हाला इथं हा पैसे घेऊन जा म्हणे ते खादोळलेले ते फोन पे मारणार आहे म्हणे ना मग त्या दिवसपासून थांबेला ना मी करीपासून अरे काय 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 म्हणजे कसं काय म्हणलं तुम्ही हा काही विचार करता का नाही तुम्हाला डोकसे आहे का काय आहे का म्हणलं हा अरे कार्यक्रम खादोळीनं आयोजित केला त्यानं सगळं व्यवस्था केली जेवण खावण दिलं आणि पैसे मला पण मागून राहिले तुम्ही हा का डोकसे फिरले का म्हणलं तुमचे हा माझ्याच तर मला दैनाचे 1000-2000 रुपये मागणार दिले हा तुम्हाला काय वाटून राहिलं तुम्ही सांगत नाही का सगळे पोट्टे म्हणे मी पैसे देतो बरोबर. हा तुम्ही सांगितलं बरोबर आम्ही आलो. हा आम्हाला काय खादोळे सांगायला आलता का. किती दिसून राहिलं का तू सांगायला आला ना आम्हाला साफसफाईचे 200 देतो म्हणून दोघाले मग मोठे जण माझे 200 रुपये काढ तू मुकाट्यानं. आमची म्हणलं बा 5000 रुपये आता जाता लागेल म्हणलं. आता नाही आता भेट ठेवत आम्ही 2-4 दिवस झाले. आज या उद्या या परवा या आता जात नाही म्हणलं आम्ही. लोकांना वर्ग नाही द्यायला लागते आम्हाला. मग मी नाही म्हणून राहिलो का केलं ना तुम्ही सगळं कामं केलं कोणा पैसे दिले कोणा दैन आणलं गहू आणले सगळं आणलं पण म्हणलं मग माहीत थोडी लागत होतं काही का वास्तू होता माघारी हा मला काय पैसे मागता खादोळेच होते ते कार्यक्रम मग त्यांना आता सगळ्या गावाला माहिती आहे त्याचा कार्यक्रम आहे म्हणून मग पैसे त्याला मागा त्याच्या घराभोवती तुम्ही तिथं ठाण मांडा मला सांगता का माझ्या घराभोवती काय देता का माझ्या गाय फाशी अंतराच्या तर लय झालं रे माविंद म्हणजे नसतं हा अरे बा कंदिलाबाजी तुम्ही म्हणे फोन पेनं पैसे देते म्हणे ते आता म्हणून राहिले की नाही हा त्याला फोन लावा आणि त्याच्यापासूनच पैसे मागू राहिलो आम्ही असं थोडी म्हणून राहिलो काही पण तुम्ही म्हणतात आणि त्याच्या मधातला विषय नाही ना रे मधातला म्हणजे काय मधातला थोडी जबाबदार असते काही हो याच्यात ज्याचा कार्यक्रम त्याला मागा घरधन्याले हो आम्ही काय बा मधातले हो दुआ हो आम्ही मग खाल्लं का सटले का आता म्हणता असं आहे तसं आहे हा त्याला फोन लावा तुम्ही हो पानासहित खाल्लं ना मग द्या आता भोगून हा मायचं 1000-2000 रुपये दैनाचे राहिले दिवसभर मी उपाशी मेलो इकडे मग मला माहीत चला त्याच्या घराभोवती मला काय सांगता अरे पण राजा तुम्ही भाजीपाला काढला इतकं पुढे पुढे केलं राजान फालतू आता म्हणता की असं झालं तर झालं मग आता हा म्हणजे तुम्ही आता जीवावर आले तुमच्या पैसे द्यायची जीवावर नाही आलं राजा मध्ये पैसे द्यावं नाही वाटत का माय पैसे बुडले नाही येत मग माय किती नुकसान झालं मग बा मी एकच सांगतो सगळेजण आता इथं हो का नाही असे एक ट्रॅक्टर भरा हो गणपती मूर्ती घ्यायची आहे सगळं घ्यायचं आहे त्याच्या घरापुढे चला मग चालते मला पैसे असे काही देत नाही ते मी पुढे राहतो चला ना तुम्ही मग पैसे का मी थोडी देणार तुम्हाला हे पा शांताराम कंदील आबाजी जे म्हणते तेच बरोबर आहे हो कंदील आबाजी संघ चला त्या खादोळ्याला जिरवा हा पैसे ते देईन हा कंदील आबाजी काय देणार आहे हो चला आता सरपंच साहेब चला म्हणलं ट्रॅक्टर काढा चला लवकर चला द्या आवाज सगळे बरं तसंच करावं लाग मग नाही का मला 20,000 घेणं ना आता काय करावं आता हो चला 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 हो पाण्यावाले चला चाल संत चला 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 काय निपटलं का नाही अरे काय कसं काय म्हणलं नाही चंद्र झालं मग निपटलं ते खादोळीचं प्रकरण ना आता तर सुरुवात झाली त्या प्रकरणाले खादोळीच्या मग काय देऊन नाही राहिला म्हणजे पैसे याने सकाळी फोन लावला पण उचलला नाही हो आता फोन काही लावायचं नाही सरळ आता आहे बा हो आपल्याला मूर्ती आणायची आहे आपल्याला हो तर आता काय करू सगळेजण हो आपल्या ते ढोल ताशी ते आणलेले आहे ना हो आता आपली चालू आहे समजा मंडप आला वाटते आयरी बराचसा हो तर बाकीचे काही पोट्टी इथे थांबा आणि काही जण ट्रॅक्टर भरून बिलकुल त्याच्या घरापुढे आपल्याला जाऊन वाजवायचं आहे हो ती बिलकुल जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत त्याच्या घरापुढे दांगडं सुरू ठेवायचं आपण त्याला आलं शेवटी त्याच्यावरच नाही हो ना वाटेच तरी हो ना कधीला इकडे लोटलं वाटतं आता नाही खादोळीकडे अरे हो पण आता खादोळे काय दिल तर दिल बा आता तुम्हाला वाटते हा किती काय केलं तर ते माणूस लय मुज्जर आहे राजा हा जब्बर माणूस आहे देत नाही ते पैसे अरे असा कसा देत नाही ते मग हे पहा सगळे जण बिलकुल ट्रॅक्टर घेऊन त्याच्या घरी जायचं मुक्कामी हो ढोल ताशा सहित बिलकुल जायचं वाजत गाजत त्याच्या घरी जर नाही त्यानं पैसे दिले तर तिथंच ठाई मुक्काम करायचा हा चाल खाऊ घालले का नाही तर मग पैसे दे बस 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 आता जमलं हो आता टेन्शन नाही घेऊ का आता मग हा चालता पोट्टी घेऊन सगळे काढू आता हे सगळे गेले झुमऱ्या गेला ट्रॅक्टर आणाल्या हो शिवलाला आणून राहिला कमांडोरा जितके बसन तितके झाला हो पोट्टे पाट्टे घ्या आणि काही फक्त मंडप बनवणारे राहू द्या म्हणजे कसं हा झालंय पाहिजे नाही कळलं बी ते नंतर होईल त्याचा विषय नाही पण पहिले पैसे काढणं महत्वाचे आहे त्याशिवाय पुढचा आपला पास नाही धकत ना पुढे चला मग या लवकर हो करा तयार फटाफट चला उचल बाजल करा सामाईचं आणि लवकर ट्रॅक्टर काढा आणि चला त्याच्या घरापुढे
पैसे काढूनच जायचं, बाहेर येईपर्यंत वाजवतच राहायचं, कुठं घेत नाही पाऊस लेखाचा. हा घरात लपो कुठं लपो, चल द्या. हो बॅटरी उतरत नाही आपल्या ट्रॅक्टरची, चल द्या. द्या द्या सुरू करून द्या. डॅडी काय आहे काय म्हणलं हे मंडळवाले, हे काय इथून निघतात का नाही हे? हा 1 तास होऊन राहिला इथं काय. हा तेच म्हटलं आता मी आंघोळ करत होतो. हे चालू 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 चालू. हा तुम्हाला ऐकू येत नाही काय? हा यांना हे सांगा ना, हे इथं किती वेळ थांबता मला तुम्ही? हो ना, मीच तर आता विचार करून राहिलो की होय कोण आता. हे पण मी जाणारच होता, कोण आहे काय आहे. अरे बा पुढे जाणार म्हणा, इथं काय कांटाय ते बसून राहिले तुम्ही. हा बघ बघ बरं ते कोण आहेत ते. हा ते इथून आवाज दे त्यांना. हा धोरण आवाज दे त्यांना. काय डॅडी काय आवाज जाणार आहे का त्यांना इथून? हा हो काय नाचून राहिले आणि काय वाजून राहिले ते ढोल आणि ताशे नेन ते. हा रामपूरवाले दिसून राहिले ते काय मंडळाचा गणपती नेऊन राहिले का काय करून राहिले तर. हा इथं काय चालू आहे मग घंट्यात त्याचं. बापरे रामपूरवाले आहेत का? अरे बापरे रामपूरवाले आले हो म्हटलं. हा बघा बाबा काय पैसे तुमचं ते. आलं लक्षात आलं आता ते रामपूरवाले आहेत काय सगळे. हा किती जण आहेत तरी? किती जण? अरे बाबा ट्रॅक्टर आहे ते, कमांडर आहे शिवला टोयगोटीची. हा बघितलं ना मी खाली. हा लोकच लोक आहे, रामपूर अर्ध रामपूर इथंच आहे. अरे बापरे वसुली मारायला आले का रे 50ची? हा बरं 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 बघतो मी. तू 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 जा, मी बघतो काय करायचं ते. पण काय नेमकं आहे काय प्रकरण? हा काय काय घडलं काही असं काही विशेष आहे का काही? आता काय सांगू तुला जगदीश, हे गेलो नव्हते का पोळ्याच्या खरीला 50,000 रुपयाचा हो दिला ते दणका. हो तो कंदील बुडा आहे का नाही, हो म्हणे पार्टी पाहिजे म्हणे आम्हाला हो यांच्याकडून. हे म्हणे ठीक आहे देऊन टाकू. तर 50,000 रुपये बिल झालं त्याचं. हो अगय बघय हो त्यांना म्हणजे हेच केलं नाही. तर हे म्हणतात की आपण कशाला द्यायचे, घेऊन ते दणकी द्यायले. तर ते बुडा बहुतेक काहीतरी कारनामा करून राहिला असं आता. हो असं वाटते मला. अरे काय डॅडी मम्मी तुम्ही, हा 50 आणि 60,000 काय चिल्लर गोष्ट आहे ना. यायले रामपूरवाल्याला चांगली द्या ना तुम्ही. हा 5-10 लाखांना चांगली लंबी द्या ना. नाही गेलो होतो त्याच उद्देशानं, पण ते मानमोड्याचा प्लॅन फेल झाला जरा. हो म्हणून आता कसं राहू दिलं. हो पण बाकी आता काही हरकत नाही. हो याला 5-10 लाखाचा द्यास लागते वाटते नाही का. हो म्हणजे घरापुढे येऊन आता दांगड करून राहिले ते. बस बस ते दांगडूच करायसाठी आलेले आहे. हो ते पैशासाठीच आले 100% मी सांगतो. हो सर्वच जण आहेत ना ते. हा बहुतेक ते आतमध्ये येतील असं मला वाटते ते आता. नाही नाही ते इथंच थांबणार आहेत. आपल्याला पैसे 50,000 नेल्याशिवाय जातच नाही ते. हो पण त्याला अशी काळी फिरवतो ना. हो याला 5-10 लाखात झाबू देतो रामपूरवाल्याला. हो तू काळजी करू नको, मला थोडा विचार करू द्या. हो ठीक आहे. काय म्हणजे खादोळे आवाजाचं? हॅलो हां हां बोला खादोळे साहेब, काय म्हणत होते? ते मानमोडे साहेब मी काय म्हणतो, तुम्हाला काही आवाज वगैरे ऐकू येते का नाही? हो इथे एवढे ढोल ताशे चालू आहे 1 घंट्यापासून. तुम्हाला काही कल्पना आहे का नाही म्हणलं काय तर? काय आता मंडळ आले असतील, एक गेलं दुसरं चालू आहेत ना आता. उद्या आता बसतील तर काहून काय झालं? ते रामपूरवाले आलेले आहेत आपल्या कॉलनीवाल्याला त्रास देऊन राहिले ते मुद्दामून मला समजा. आता वाजवणं सुरू आहे द्यायचं, जोपर्यंत मी पैसे देत नाही 50 तोपर्यंत जात नाही म्हणते, असा अंदाज आहे ते. आता म्हणून म्हटलं हो मी एक आता नवीन युक्ती केलेली आहे. हो 50,000 रुपये सोडा. हो यायला 10 लाखाचा दणका द्यायचा आहे. हो म्हणून म्हटलं थोडंसं मी काय सांगतो तसं तुम्ही करा. सांगा ना काय, मी तर हजर आहो तुमच्यासाठी. यायला दणका एक देणंच आहे ना. मग काय पहिला प्लॅन फेल झाला ना आपला. सांगा ना काय करू ते. तुम्ही जा तिथं ते शिवलाल गिवलाल 2-4 जण आहे का नाही त्याच्या कानावर टाका. हो मी आता अंगावर घेतो पांघरून. बिमार पडल्यास नाटक करतो असं सांगा. काय वाजून राहिले म्हणा ते साहेब, काय झालं पाहुण्या म्हणा अंदरी. हो त्याला बोलावल्याशिवाय ते काही अंदर येत नाही, मी काही बोलावलं जात नाही. म्हणून तुम्ही तेवढा निरोप त्याच्यावर पोहोचा आणि आपल्या इथं त्याला घेऊन या. बरं आलो घेऊन समजा. मग पुढे म्हणजे काय आता आवळा देऊन कोवळा काढून घ्यायचा. मग काय तर हो ना त्याले. हो जरासं आता कोणत्याही बी आता शिकारायला म्हटलं की जरासे दाणे फेकाच लागते ना. बरोबर करतो मी ते. काय करायचं आता तुम्हाला थांबायचं काम नाही. हो पुरे 10 लाखानं पुरे लंबेच करतो या. हो असं हे बा यायले मार खाची पर्यंत विशेष नाही. हो ठेवा तुम्ही आता, करू द्या मला आता माय काम. हो जा तुम्ही निरोप पोहोचा. बरोबर बस आत्ता जा तुम्ही. हो काही हरकत नाही ठीक आहे. अरे काय कधी बाबूजी काय शिवलाल भाऊ बापा लय रामपूरची मंडळी आली. कुकडे बाई ट्रॅक्टर आणि हे ते काय माहोल काय म्हटलं. हो काय तुमचं तर माहोलच असते बा. चला ना घरी कुठं आहे म्हणलं तुम्ही, आले कुठं? अरे काय आलो म्हणजे आता शेवटी इथंच यायला लागलं ना आम्हाला. काय राजा मानमोळे साहेब तुमचा सोबती खादोळे साहेब बरोबर नाही केलं म्हणते. सगळ्या लोकांना राजा चाटा देऊन 50,000 रुपये झोडपा दिला. महाभूती लोक राजा मावर मी काळ्या घेऊन मारायला राजा. म्हणून म्हणलं हे सगळे लोक खादोळे साहेबाची इकडे आलेले आहे. हो खरं सांगतो तुम्हाला. हो ठाई मुक्कामाच्या हिशोबानं हो पैसे 50,000 रुपये जर दिले नाही तर आम्ही इथंच राहणार. हो कारण की इलाजच नाही ना. मग आम्हाला आता गणपती बसवायचा, वर्गणीचे पैसे नाही. आणि यायनं मला सगळ्याला टपोरा देऊन आता हे गायब झाले. हे बरोबर नाही. अरे बापरे खादोळे साहेबाची गोष्ट काय तुम्ही राजा काय माणसाविषयी काय बोलता तुम्ही. माणूस राजा देव माणूस ते. तुम्ही म्हणता की टपोरा दिला आणि खादोळे असा आणि तसा. अरे म्हणलं माणूस बा तुम्हाला अजून ओळखलं नाही त्या माणसाला तुम्ही. हो वाटते तसं नाही ते. हो आतून आहे पण नारळ आहे नारळ. नारळ आहे म्हणते खौट पाण्याचं काही आपलं. हो ना ते बरोबर आहे. पण हे आता लोक इतके वर्गणीसाठी आता म्हणजे बरोबर नाही ना हे असं सतावणं बरोबर नाही ना.
नाही ना, तुमच्या लक्षात नाही येऊन राहिलं ना. तुमचे 50 हजाराची गोष्ट विशेष नाही द्यायले. अरे काय सांगा तुम्हाला, आता तुम्ही आतमध्ये जाऊन पहा. तुम्ही वाजून राहिले, मी त्याच्यासाठी आलो की बा ते साहेबराजा बिमार आहे, तुम्ही एवढा जोरजोरात वाजून राहिले. त्याच्यावर काय परिणाम होईल त्याच्या तब्येतीवर? म्हणून म्हणलं त्याला जाऊन भेटा तुम्ही. ते 50 हजाराचा काय विषय, काय एवढं हे नाही. आता 2 घंटे झाले ते घरी आले, तर मग हॉस्पिटलमधून अमरावतीला होते ते भरती. मग किती द्यायला राजा तुमची ते भाजी केली, किती द्यायला म्हणलं त्यांना परिणाम झाला त्याच्यावर. मग बिलकुल असं म्हणजे पिवशीत झाली ना त्याची. पाहा ते अर्धे झाले अर्धे. बापरे काय बोलता राजा, काही खोटू नका बोलू राजा. खरी गोष्ट आहे का? अरे पाहून या ना तुम्ही, सगळे कॉलनीवाले भेटायला गेले त्याला. मग काय तर राजा परिस्थिती गंभीर झाली त्याची. मग त्या दिवशी तर वाचते का नाही मग गॅरंटी नाही वाटते. मग एकदम असा श्वासावर आले ते. मग तुम्हाला माहिती आहे का, ऑक्सिजन लेवल एकदम खाली गेली होती त्याची. बापरे म्हणजे मग तर राजा आमच्यावर सापत आलीच ती. असं ना हो, त्याचा जर रिपोर्ट आला असता तर भाजी कोणती होय बा का असं हो का, म्हणजे लय खतरनाक काम झालं राजा. आम्हाला तर वाटलं बा फोन नाही उचलून राहिला माणूस, असं कसं काय करू राहिला. नाही ती त्याच्याच घरात आहे, तर मग घरच्या टेन्शनमध्ये आहे त्याच्या. पण आता बरी आहे तब्येत. आता जा तुम्ही भेटा तुम्ही, काय हरकत नाही. चला मग सगळी मंडळी घेतो ना मग, नाही का? हो चला भेटूनच घेऊ. काय कसं माणसं तुम्ही, इतकी मंडळी काय पागल झाले का तुम्ही? 5-6 जण मेन लोक अंदर जा, बाकीचे सांगू द्या इथं. हे का जत्रा आहे का तिथं राजा, माणूस बिमार आहे त्याच्या घरचा. पाणी द्यायला कोण नाही त्याची. इथं जा तुम्ही 5-6 जण भेटून येईल. जा चला माझ्यासोबत. कसं बरोबर नाही का? बरं मी देवीदासन यायले, आपलं सरपंच यायचे मेन आहे की नाही आमचे. हो आपलं बस त्याला घेतो आणि आलोच. हो 1 मिनिट. काय करणार बाबा, साहेबांचे हाल नाही पावले जात होते. काय हाल द्यायचे. अरे बापरे, मी तर म्हटलं काय होतील काय नाही. खूप पडलं, खूप परेशान झाली बाबा. बापरे हे तर लयच झालं राजा, आपल्याला काहीच माहित नाही इथं. हो ना पण मॅडम आम्हाला काही या गोष्टीची काही कल्पना नाही. हो ना, आम्ही तर असं म्हणू की बा आमचे हे लोक म्हणलं इतके बया लोक आहे आमच्या गावातले. हो ना, पैशासाठी कादोडे साहेबाला फोन काही उचले नाही. आम्हाला होतं बा काय आहे न काय नाही. म्हणून म्हणलं चला बा पैशाले. आता लोक कसे गरम झाले, म्हणलं चला बा साहेबाला पैसे मागू, काय करता. बरोबर हो ठीक आहे. पैशाचं काही काळजी करू नका. हे पैसे हिच्याजवळ हे टेबलवर असतात, देऊन द्या ना. 50 हजार रुपये माझे तर तसे वळा खालून गेले का नाही. हो त्याचा काही विषय नाही. पण मी 50 तुमच्यासाठी काढून ठेवले. आता मी फोनच लावणार होतो, आत्ताच 2 घंटे झाले ना. आम्ही आलो, म्हटलं हिला म्हटलं मी पैसे काढून घे, त्यांना बोलून घे. काय करणार आहे. एवढी मोठं आपण लोकांना जेवण दिलं, आणि तुम्हाला काय त्रास देणार आपण. 50 हजार रुपयाची काय गोष्ट आहे का. माणसाला माणुसकी महत्वाची आहे ना. ते पाहा ना तुम्ही. बापाले का माय म्हणा, आपल्याला वाटलं का देऊन राहिला पैसे. हो ना ते झालं म्हणा साहेब, पण का आमचा गैरसमज झाला. हो आम्हाला वाटलं बा काय आहे काय नाही. आता तुम्ही आता पैसे देता, खोटं बोलता, काय बोलता, आम्हाला म्हणजे खरंच नाही वाटलं. ते होते म्हणा गैरसमज होते माणसाचे, पण माणसं कमावणं महत्वाचे आहे. काही हरकत नाही, तुमचा गैरसमज दूर झाला. वाचलो हेच लय झालं. हो भाजी लय तिखट होती, ते कसं मला सैन झालं नाही. आपण काही इतक्या तिखट भाज्या खाल्लेल्या नाही आजपर्यंत. त्यामुळे कसं त्याचे दुष्परिणाम झाले आपल्याला. पण काही हरकत नाही, तुम्ही मनोभावे खाऊ घातलं, काही विषय नाही. जाऊ द्या. पण आता डबल कसं अशा भानगडीत नाही पडत आपण. पण एक काम करतो मी, माझ्या मनातनी मी एक कबूल केलं होतं की बा मी जर वाचलो तर एक काम रामपूरवाल्यासाठी चांगलं करायचं आपल्याला. हो बस एकच काम करायचं, पण चांगलं करायचं. आपण कोणतं चांगलं काम करणार खादोडे नाही का. आजपर्यंत काही एकही चांगलं दिसत नाही याचं काम नाही का. हो जाऊ दे, काय म्हणते पाहू ना. तसं हो का, कबूल केलं होतं का. असं काय केलं कबूल तुम्ही, सांग बरं यायले. सांगून दे म्हणलं, काय आहे माझी इच्छा मनातली सांगून दे. त्याची अशी इच्छा होती की जर आपण वाचलो तर आपण बा रामपूरसाठी 10 लाख रुपये खर्च करू, पण कोणाला देऊन नाही. हो याच्यातून बा कोणाला उपयोग झाला पाहिजे. तर जे काही आता तुम्ही गणेश उत्सव मंडळ आहे, तर इथं एक लकी ड्रॉचा कार्यक्रम ठेवा, अशी त्याची म्हणजे योजना होती. पण यायचं नाव काही त्याच्यात पाहिजे नाही. यायला नावाचे काही भुकेल नाही. ते गुप्तदान म्हणून त्याला 10 लाख रुपये तुम्हाला द्यायचे आहे. तर साहित्य खरेदी करा, आणि साहित्य खरेदी करून लकी ड्रॉचा कार्यक्रम आयोजित करा. आणि वर्गणी करा, काही समजा 1000-500 पावती ठेवा त्याची 1000 रुपयाची. म्हणजे ते जमा होईल. हे 10 लाख रुपये असे 15 लाख रुपये जर झाले तर तेवढ्याचं साहित्य वाटप करून देऊ लकी ड्रॉमध्ये. 100 नग काढायचे असं त्याचं म्हणणं होतं. म्हणजे लोकांना फायदा होईल. आणि यायचे 10 लाख रुपये म्हणजे कसं सार्थकी लागत. अरे बापा राजा, कमाल बा खादोडे साहेब, मानलं आहे तुम्हाला. हो ना 10 लाख रुपये कमाल आहे, लकी ड्रॉ. अरे बाबा आम्ही तर खुश आहे. हो बस पाय, तुम्हाला सांगतो ना 5 लाख आम्ही जमा करतो हो या कार्यक्रमानिमित्त. हो याटो फिरवतो एखादा. 10 लाख तुमचे, 15 लाखाची बिलकुल मारुती कार्य, समजा अजून 2-3 गाड्या, स्कूटर, लुना, टीव्ही, जे मोठमोठे सामान आहे हो बिलकुल मागच्या वर्षी सारखंच करून टाकतो. या मागच्या 2 वर्षा आधी जसं केलं तसंच. 10 लाख देत तुम्हाला नाही का. हो थांबा तुम्हाला आता सांगतो. नाही रट्टे खाल्ला लोकांचे तर मला म्हणा तुम्ही आता करा ना. तुम्ही ऑटो फिरवा आणि करा जमा पैसे. करा मग आता तुम्ही जितके जास्त करता येईल हो तेवढ्या वर्गण्या करा, आणि पावत्या फाळायला लावा, आणि मोठमोठे बक्षिसं तुमच्याच मनात जाहीर करा. मी तुम्हाला पैसे पे करून टाकेल साहित्य घ्यायच्या वेळेस. ठीक आहे. आता हे तुमचे 50 हजार रुपये तुम्ही घेऊन जा आणि या.
मग आता बाप्पाची मूर्ती घेतो मग आता सगळ्याचे पैसे देणं घेणं होऊन जाते इथंच. हां ठीक आहे मग चला निघतो मग आम्ही. हो धन्यवाद. हो फक्त म्हणलं मग आता ते आम्ही याटो गिटो फिरून देऊ ना मग. नक्की आहे ना तुमचं 10 लाखाचं? हो बिलकुल बिलकुल 10 लाखाचं नक्की आहे द्यायचं. आता काहीच विषय नाही बोलले ना ते. हो आता डबल ते विषय काढू नका आणि कोणाला सांगू नका. गुप्तदान आहे हे. खादोळ साहेबाचं नाव याच्यात आलं नाही पाहिजे. हा ते महत्वाचं. नाही तर मग काय फायदा. नाव करायसाठी नाही आम्ही करत. हा ठीक आहे. हो घ्या धनकी आता. हा जा मग. हा या मग तुम्ही. आता फोन करून राहिले मग झाकट पडून राहिली तरी आता पत्ता नाही यायचा. काय खादोळे काही पैसे देत नाही वाटते यायले. हो ना आता माझा जायचा विचार होता पण आता शांताला फोन येऊ नाही दिला मला. पाहू आता काय होतं. 1 मिनिट उचलू द्या फोन. हा बोल भानू काय अडचण आली वाटते? नाही काय दिले नाही का पैसे? हा येऊ का म्हणलं मग? सांग आता मारते येतो म्हणते. अरे मारती राहू दे म्हणलं. हो तुझे काम नाही पडलं सध्या. हो आलो फोन तुम्ही राहू दे सध्या. हो निपटलं. हो पैसे दिले आणि म्हणलं लय माहोल बिलकुल एकदम बाबा टेन्शनचं कामच नाही. आल्यावर सांगतो तुले. हो आता आम्ही कसं साहित्य गीत खरेदी केलं दिवसभर. म्हणून आम्हाला उशीर झाला. आता बस निघून राहिलो. हो आता निघतो संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पोहोचतो आम्ही. हा लवकरात लवकर तू व्यवस्था झाली का? मंडपाची व्यवस्था झाली का सगळी? हा गणपती येते घेऊन येऊ राहिलो आम्ही आता मूर्ती वगैरे. टरकली त्याची नाही. हां बरं ठीक आहे काय हरकत नाही. निपटला ना जाऊ दे. नाही तर मी होतोच म्हणा. बरं येऊ द्या मग आता. तुमचे ढोलताचे आहे ते संघच आहेत ना. हो या तुम्ही इकडे व्यवस्था पूर्ण आहे बिलकुल. झिल्ली लायटिंग हे ते अटेन्शन. हा हो मावा लिहू द्या बिलकुल. हा ओके. मंगलमूर्ती मोरया.